अशा आशयाचे बॅनर देशाच्या अनेक भागात दिसू लागले आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले। कानपूरनंतर उन्नाव, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकले। मुळात या वादाचा केंद्रबिंदू होता उत्तर प्रदेशातील कानपूरमधील सय्यद नगर। 4 सप्टेंबरला 12 वफातच्या मिरवणुकीत पहिल्यांदा आय लव्ह मोहम्मद लिहिलेलं पोस्टर पाहायला मिळालं। त्यानंतर परवानगीशिवाय मिरवणूक आणि पोस्टर लावल्यानं पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्यांना अटक केली। मुळात विरोध बॅनरला नसून धार्मिक कार्यक्रमांचा तंबू परवानगीशिवाय उभारल्यानं ही कारवाई करण्यात आली असं पोलिसांनी सांगितलं आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली। त्यातच आता महाराष्ट्रात आय लव्ह मोहम्मदला प्रत्युत्तर म्हणून आय लव्ह महादेवची बॅनरबाजी सुरू झाली आहे। त्यामुळे या दोन्ही घोषणांवरून राजकारण चांगलंच पेटलंय। एम फॉर महादेव, एम फॉर महाराष्ट्र असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी टीका केली। तर आय लव्ह मोहम्मद लिहिण्यात गैर काय ऐसा सवाल अबू आजमींनी विचारलाय। जब त्यौहार होता है, क्रिश्चियन का हो या सिख भाइयों का हो या हिंदू भाइयों का हो, तो सब लोग अपने जिसको मानते हैं, देवी देवताओं को, भगवान को, ईश्वर को, वो सब लोग उसकी पोस्टर लगाते हैं। तो मुसलमानों ने जब ईद मिलादुन नबी आया तो आई लव मोहम्मद लिखा, अपनी मोहब्बत का इजहार किया। इसमें गलत नहीं, ये सब धर्म लगाते हैं, लेकिन मुसलमानों ने लगाया तो उन पे FIR हो गया। जब FIR हुआ तो सारे मुसलमान नहीं, सारे सेकुलर लोग, कितने हिंदू भाइयों का आई लव मोहम्मद, बहुत जगह पूरी दुनिया में हलचल मच गई। तो ये शुरुआत सरकार ने किया। हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेव नाही लिहिणार तर अजून काय लिहिणार? ही भूमीच महादेवाची आहे। एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव सरळ स्पष्ट आहे। म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार। आय लव्ह मोहम्मद म्हणत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्रात मोर्चे काढून पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आलाय। तर जागोजागी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर झळकल्यानं त्याला उत्तर म्हणून आय लव्ह महादेवचे बॅनरही आता जोरदारपणे झळकावले जात आहेत। मात्र या बॅनरबाजीमुळे समाजात अधिक तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीनं सरकारनं वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।